सौरभजी कांबळे यांनी पुरस्कृत केलेला संघ असेल। चला दोन्ही संघांचे अतिरिक्त एक एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा आता, कारण संपूर्ण तालुक्यातून खेळाडू खरं तर जोडले गेलेले आहेत। हॅलो, आज ज्या 4 टीम खेळणार आहेत आपण पॅव्हेलियन बनवलं त्याच्याआधी, कारण आपल्याकडे इथे व्हॉलेंटियर नसणार आहेत आपणच आहेत, तर प्रत्येक पॅव्हेलियनमध्ये चेअर ठेवलेले आहेत। दादा 4 टीम खेळणार आहेत, 2 टीमचे प्लेयर त्या दोन्ही पॅव्हेलियनमध्ये असून द्या। एक तिथं खेळणारी टीम आहे, एक टीम मैदानात असेल, तर 2 पॅव्हेलियन आहेत आपल्या, त्या 2 पॅव्हेलियनमध्ये त्या 2 टीम असून द्या, जेणेकरून व्हॉलेंटियरची गरज पडणार नाही। तर दोन्ही संघाचे संघ मालक आनंददादा आणि तुषारदादा आपले प्लेयर दोन्ही जे डगआउटमध्ये पाहिजेत, मला तिथून आपल्याला हे संघ मालक इथे बसा, फक्त प्लेयर आपले तिथे जाऊन द्या। दोन्ही डगआउट बघा वेगवेगळे बसा जरा, इकडे एक डगआउट आहे बघा, एक डगआउट इकडे, एक डगआउट तिकडे। जरी तुमच्या गावचे प्लेयर असेल पण आज डिवाईड व्हा, चेअर आहे तिथे त्या चेअरवरती बसा, का जेणेकरून जे बॉल जातील बाहेर ते आपल्याला तिथे तुम्हाला आणता येईल। आणि जेही खेळाडू खेळणार आहेत, जेही ना खेळणारे खेळाडू आज ज्यांची मॅच नाही तेही या ठिकाणी असतील, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया। चला आपण सर आता सामन्याला करूया सुरुवात। पहिल्या सामन्यासाठी आपण ऐकूया कर्जत तालुक्यातील एक नामवंत समालोचक योगेश ढोले यांना। हॅलो, तर बघा बक्षिसाला सुरुवात झाली। अजयजी पाल असेल तर आम्ही अनेक स्पर्धा पाहतोय, विजयजी पाल, अजयजी पाल यांची जी स्पर्धा पाहिली आम्ही दरवर्षी, एक नाईटची स्पर्धा आम्ही दही पाहतो आणि बक्षीस आमचं सुरेख असतं। पहिला चेंडू, जर पहिल्या चेंडूवरती जर विकेट पडला तरी उद्योजक विजयजी पाल साहेब यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपये, आणि जर पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी आपण पाहतोय 500 रुपयाचा पारितोषिक असेल। म्हणजे खूप आपण पाहतोय या ठिकाणी पारितोषिकला सुरुवात झाली, तर मॅच या ठिकाणी ऑन होते। ऐकूया आवाज कर्जत टेनिस क्रिकेटमधला एक सुंदर आवाज योगेश ढोले। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका, बॉल सीमा पार लॉंग ऑनला क्लिअर केला। बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी मधला पहिला षटकार आणि सन्माननीय विजयजी पाल यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। मॅच सुरू होण्या अगोदर खऱ्या अर्थानं आपण पाहताय कॅश प्राइज लागलं गेलं विजयजी पाल यांच्या माध्यमातून। पहिल्या बॉलवरती विकेट किंवा षटकार आला तर 500 आणि ते 500 मिळालंय। हो, यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्लिअर करायचा, फटका दमदार आहे, ब्लॅक स्क्रीनला धडकतोय, बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार इथून पाहायला मिळतोय। जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना मिश्काय लेवन टीम साठी जो स्टार्ट मिळून दिलाय, सुसाटानं सुटलाय। पहिल्या 2 बॉलवरती पहिले 2 धमाके बिग हिट पाहायला मिळालेत। पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहताय 2 षटकार इथून आपल्याला पाहायला मिळतात। अनविथ 11 मैदानाच्या आतमध्ये फिडिंग करती आहे आणि अगदी आपण पाहताय मिश्काय लेवन टीमचे 12वा प्रतिनिधी जो स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आहे त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा। प्रतीक जाधव, हो यावेळी ऑन साइडला अगदी आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे, डीप मध्ये चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, चांगली फिल्डिंग डीप मध्ये, तिथून मात्र फक्त सिंगलच मिळेल। हे चांगले क्रिकेट तुम्हाला अगदी सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते। पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे हिट आल्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय तिसऱ्या बॉलवरती ती सिंगल मिळवली आणि इथून मात्र नॉट सेकंडवरती आलेत। सुरुवात चांगली झाली आहे, टॉस जिंकला, कॅप्टनने बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला। बॅटिंग करत असताना पहिल्या 2 बॉलवरच अगदी आपण पाहताय ते विस्फोटकरित्या सुरुवात झाली आहे। 2 षटकारानं धावसंख्या एकंदरीत धावफलक्यामध्ये पाहायला मिळते आहे। मिश्काय लेवन टीमचे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 13 धावा धावफलक्यावरती। अनविथ 11 नेवाली टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थाने ही फाईट आपल्याला पाहायला मिळते आहे। हो, यावेळी दूरून खेळण्याचा प्रयत्न, बाची हलकीची कडा घेतली, बॉल अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये डीप मध्ये पोहोचेल तोपर्यंत 1 धाव। सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय। आपलं देखील बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये पर्व पहिल्यामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत। येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया।
कमी गतीनं बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू, थोडासा फसवा चेंडूतून पाहायला मिळतोय. चेक. कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय उमेशप्पा गायकवाड यांचं बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. विनंती असेल की आपण या मुख्य विचारमंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. त्याचबरोबर आदरणीय मराठे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या मुख्य विचारमंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मान्यवर आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरती, या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. पहिलं वर्ष अफाट मेहनत खऱ्या अर्थानं आपण पाहताय संपूर्ण बौद्ध समाज यांच्या माध्यमातून घेण्यात आली. ही स्पर्धा भरवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रत्येक बौद्ध समाजातील खेळाडू खऱ्या अर्थाने एकत्रित एका प्लॅटफॉर्मवरती इथून मात्र खेळला जाईल आणि प्रत्येकाची खऱ्या अर्थाने ती ओळख या बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून होईल. आणि त्याचसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहता आयोजकांनी ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली आहे. पहिलं षटक अगदी आपण पाहताय सागर डोले गोलंदाजी मार्कवरती P1च्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धाबा मात्र खर्च केल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहायला गेला तर धाबा आल्यात त्या अगदी आपण पाहताय 14 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर बॅटिंग करणाऱ्या मिश्का 11 या टीमकडनं काय कॅप्टननं खऱ्या अर्थानं डिसिजन घेतलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये P1च्या 14 धाबा बनवल्यात. निखिल कांबळे गोलंदाजी मार्कवरती. हो पहिला हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. तेजस गायकवाडच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. जबरदस्त बॅटिंग मिश्का 11 टीमची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आक्रमकरित्या विस्फोटकरित्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना या मैदानावरती आपण पाहताय बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिलं जे मैदान तुम्ही पाहताय सुमजाई क्रिकेट संघ गुंडगे यांचं. आणि जी खेळपट्टी खऱ्या अर्थानं बनवली आहे त्या खेळपट्टीसाठी आतोनात मेहनत खऱ्या अर्थानं घेतली गेली आहे. बॉल द बॉल ते आमचे बाबू धुरी खऱ्या अर्थानं आपण पाहताय अफाट मेहनत या मैदानासाठी या खेळपट्टीसाठी त्यांच्या माध्यमातून घेतले गेले. बरेचसे आमचे आयोजक देखील आपण पाहताय त्यांच्या साथीनं त्यांच्या मदतीस या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांचं मनापासून कौतुक असेल कारण की ही मेहनत ज्या पद्धतीनं त्यांनी घेतली आहे अनेक दिवस आपण पाहताय अनेक रात्र अनेक दिवस खऱ्या अर्थानं आमच्या आयोजकांच्या डोळ्याला झोप देखील नव्हती. त्या ठिकाणी बॉल गेलाय. आमचे प्लेयर्स आहेत प्लीज आपण थोडासा मॅच बॉल त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. आदरणीय मुन्ना सर यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. निखिल कांबळे सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. बॅटिंग पॉवर प्ले चालू झालं. पहिल्याच बॉलवरती तेजस गायकवाडच्या बॅटमधून षटकार. ओ फटका चांगलाय फ्लिक केलाय फिल्डर. ओ चुकी झाली आहे. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक वार धावा मिळतील 4 चौकार. काय जबरदस्त बॅटिंग परंतु फिल्डरनं त्या ठिकाणी चुकीच केली आहे. डीप मध्ये बरोबर डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला सूरज जाधव पाहायला मिळत होते परंतु त्यांच्याकडनं चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. धावा देखील 4 मिळाल्यात. तुमचं फील्डिंग डिपार्टमेंट हे तुमचं बचाव क्षेत्र आहे. फील्डिंग मध्ये जेवढा तुम्ही धावा वाचवाल फील्डिंग मध्ये जेवढे तुम्ही कमेंटमेंट द्याल तेवढा धावा खऱ्या अर्थाने इथून मात्र धावफलकामध्ये कमी पाहायला मिळतील. एक चांगली संकल्पना खऱ्या अर्थाने घेऊन संपूर्ण बौद्ध समाज या ठिकाणी तुमच्या समोर ही स्पर्धा घेऊन आला. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 ची आज खऱ्या अर्थाने इथून 3 दिवस संपूर्ण बौद्ध समाज याच व्यासपीठावरती तुम्हाला येताना पाहायला मिळेल. प्रत्येक सन्माननीय कैलासदादा मोरे यांच्याकडून षटकार 6 जर का आले तर त्या फलंदाजासाठी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु इथे लॉंग ऑफला पकडली आहे जेल. तेजस गायकवाड मोठी विकेट हाच टू द डिपार्ट. पहिला आदरा मिळतोय मिश्का 11 टीमला. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत होता. खऱ्या अर्थानं अगोदरच्याच बॉलवरती तो चान्स बनला होता परंतु त्यावेळी तिथे जेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं. हवेच्या विरुद्ध दिशेनं हा फटका खेचायचा होता. मिस टायमिंगच राहिलाय. ताकदच जनरेट झाली नाहीये आणि तिथून मात्र तेजस गायकवाडची विकेट मिळाली आहे. टीमचा कॅप्टन मात्र इथून परतलाय परंतु कॅप्टननं जी सुरुवात दिली आहे ती सुरुवात दमदार होती. सुरुवातच साकेर चांगली होती. ज्यावेळी तुमचा स्टार्ट चांगला असतो ना त्यावेळी मात्र तुमचा एंड देखील चांगलाच असतो. परंतु आता कॅप्टननं सुरुवात चांगली करून दिली आहे आणि आता मात्र इथून उर्वरित येणाऱ्या या षटकांमध्ये उर्वरित टीमचा परफॉर्मन्स काय सांगेल. धावसंख्या धाव फलकावरती आली ती तब्बल आपण पाहताय 26 धावा सेकंड ओव्हर प्रगतीपथावरती आहे. 2 बॉलमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या
निखिल कांबलेच्या विरोधामध्ये ते आक्रमण. हो बॅटची काढा. एस्टनच्या मागे चुकी झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकी होतीये. चुकी 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 आणि चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. बाटची हलकीची कडा घेतली होती. एसटी रक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चुकी करताना आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. सूरज जाधव नेमकं करतायत काय? जाईल तिथे त्यांच्याकडेच बॉल येतोय. बॉल त्यांचा पाठलागच सोडत नाहीये. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल धाव कन्वर्ट झाली आहे. सिंगल किती महत्वाची असते, एक एक बॉल किती महत्वाचा असतो तो खऱ्या अर्थाने ते लाऊड अपील आहे पंच इथे सांगतात. दोनही टीमचे 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. आपल्याकडे वैयक्तिक पारितोषिक आहेत, त्याच्यामुळे तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं राहील. बॅटच्या साह्यानं सिंगल आली आहे. बघा ज्या फिल्डरनं कॅच घेतली आहे, ज्या फिल्डरनं विकेट मिळवली आहे, ज्या फिल्डरनं चौकार षटकार हे स्ट्रोक ज्यावेळी लगावतात त्यावेळी त्यांची नावं आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. वन बाउन्स बॉल चालला ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. बॅटिंग करत असताना आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय फलंदाज, त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. धावसंख्या धावफलकावरती आले 32. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14, या ओव्हरमध्ये आल्या 18. एकंदरीत धावसंख्या ती अगदी आपल्याला पाहायला मिळते 32. मिश्का 11 टीमची काय सुरुवात झाली आहे. सुसाटानं सुटलेत, वेगानं सुटलेत. ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये वारा वाहतोय त्याच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना मिश्का 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. पर्व पहिलं, त्या पर्व पहिल्यामध्ये पहिली मॅच इथून आपण पाहत असताना जी सुरुवात झाली आहे मिश्का 11 टीमची, जबरदस्त सुरुवात, कमालीचा स्टार्ट. योगेश सर, नाव काय बॅट्समनचं द्या. महेश सर, अरे सर नाव विचारा. प्रत्येक टीम मध्ये आपण 14 प्लेयर्स दिलेत. सुजल, प्रत्येक टीम मध्ये आपण 14 प्लेयर दिलेत. एक तुम्ही तुमची प्लेइंग लिस्ट बनवा, त्या 12 प्रतिनिधीकडे द्या आणि त्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. जेवढी नावं आम्हाला शक्य होतात आम्ही तेवढी घेतोय, परंतु जी नावं आम्हाला माहीत नाही मग ती नावं थांबतील. कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑप्शन, बॅकफुट लावून अगदी आपण पाहताय पंच करायचं होतं. स्ट्रायकिंग गेन होते तुम्ही पाहताय फलंदाज प्रतीक जाधव यांना, ज्यानं खऱ्या अर्थानं सुरुवातीच्याच पहिल्या 2 बॉलवरती सागर डोले याच्या विरोधामध्ये मारलेले ते 2 षटकार. परंतु सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय सागर डोले आला आणि त्याने मात्र पहिला डॉट बॉल इथून मात्र फेकलाय प्रतीक जाधवच्या विरोधामध्ये. ऑफिशियल हरीश सर, तो चौकार होता का षटकार होता? चौकार. ओके, 30 धावा झाल्यात. हो, वेगानं टाकला होता, ऑन साइडला टर्न केला, अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला, डीप मध्ये फिल्डर आहेत, फंबल झालाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं बरेचशा चुका होत असताना पाहायला मिळतात. आणि 11 टीम कडनं एक एक धाव ते तुम्हाला महत्वाची आहे. स्ट्राईक रोटेशन होत असतं, जो सेट फलंदाज आहे तो स्ट्राईक वरती जातोय. या गोष्टींना तुम्हाला कुठेतरी खऱ्या अर्थानं एकत्रित करावा लागेल. या गोष्टींची कुठेतरी काळजी बाळगावी लागेल. पंच कर्णधाराला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आता तशा सूचना देखील कराव्या लागतील. कमी गतीनं टाकला बाकोप दे आणि स्लोवर पद्धतीचा आणखीन एक फसवा चेंडू इथून पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केला, कदाचित 14 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि त्याच्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आल्यानंतर अगदी आपण पाहताय इथून मात्र ते कमबॅक करत असताना सागर डोले आपण पाहताय. धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 32. हो, वेगानं टाकलाय, पंचांकडे लाऊड अपील. पंच इथून सांगतात की अगदी आपण पाहताय स्टंप मिस करतात. आणखीन एक डॉट बॉल इथून आपण पाहताय. या षटकातील आतापर्यंत 4 बॉल समाप्त झालेत आणि 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्यात, 3 डॉट बॉल. या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय ॲडव्होकेट विशालजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर सिद्धांतजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर MTRS संघ बालक आदरणीय सौरभजी कांबळे यांना विनंती असेल की आपण या मुख्य विचार मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. एकंदरीत टीमची धावसंख्या मिश्का 11 टीमची आपण पाहताय 33 धावा धाव फलकावरती आहेत. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा बॉल या षटकातील 5 बॉल मध्ये आतापर्यंत 3च धावा आल्यात. अजूनही इथून जर पाहायला गेलं 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला उडवला, गॅप मध्ये ढकलला, मिड विकेटला बॉल चाललाय, डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये.
ओ फेकी थोडीशी वाईड आहे, ते ॲडजस्ट करतील तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. शेवटच्या बॉलवरती देखील आपण पाहताय त्या 2 धाबा इथून येताना पाहायला मिळाला. 2 धाबा आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचेल ते मात्र 35 वरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 35 धाबा धावफलकावरती आल्यात. विकेट 1 आली आहे मिस्का 11 टीमची. फलंदाज तेजस गायकवाड बाद झालेत. सन्मान्य गणेशजी गायकवाड आणि राहुलजी फाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपले देखील बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष स्वागत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं, येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं आणि येणाऱ्या प्रत्येक सपोर्टरचं, प्रेक्षकांचं या बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिल्यामध्ये आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची ही स्पर्धा तुम्ही पाहता. संपूर्ण बौद्ध समाज एकत्रित येऊन ही स्पर्धा खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बरेचसे खऱ्या अर्थानं खेळाडू आहेत ते एकामेकाची ओळख देखील नाहीये कोणाला, परंतु या बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ते एकत्रित आल्यानंतर प्रत्येकाची ओळख इथून तुम्हाला होताना पाहायला मिळेल. मग अनेक स्पर्धा ज्यावेळी इथून सगळेजण खेळत असतील त्यावेळी ती ओळख तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आणि नेमकं खऱ्या अर्थानं आपण पाहता ज्यावेळी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो त्यावेळी अगदी आपण पाहता सन्माननीय आनंदजी सोनावणे यांच्यासोबत आमची चर्चा देखील झाली. त्यावेळी आनंदजी सोनावणे सर हे देखील म्हणाले की इथून आपण एक 15 प्लेयर आपल्याला निवडायचे या चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून निवडले गेलेले 15 प्लेयर्स जे कर्जत तालुका म्हणजे ज्या तालुका वाईज ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये तो संघ आपल्याला उतरवायचा आहे. मग आपल्या कर्जतचं नाव त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. ती स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी असेल तर सन्मान्य आनंदजी सोनावणे असतील, त्यानंतर आमचे नितीन डोले असतील आणि त्यानंतर स्वतः मी आणि अनेक अजून आपले असे जे इच्छुक स्पॉन्सर असतील त्या ठिकाणी महेश गायकवाड देखील असतील. ते संघ पुरस्कृत करताना तुम्हाला पाहायला मिळतील. आकाश जाधव जे स्वतः खेळाडू देखील आहेत, जे चांगले क्रिकेट देखील खेळतात आणि तेवढेच चांगले नियोजन देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विकास गवळे म्हटल्यानंतर विशेष नाही, कारण की ही स्पर्धा भरवण्यामागं सर्वात जास्त मेहनत जर कोणाची असेल तर ती विकास गवळे यांची असेल. आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंचांनी इथे नो बॉलच घोषित केलाय, कारण की बरोबर अगदी आपण पाहताय ज्या लाईनच्या पलीकडे पिचिंग झालाय. जो फलंदाज 6 बॉलमध्ये 6 षटकार मारेल सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट कैलासदादा मोरे यांच्याकडून तब्बल 6,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय जो फलंदाज 6 बॉलमध्ये 6 षटकार मारेल सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट कैलासदादा मोरे यांच्याकडनं 6,000 रुपये. आणि खऱ्या अर्थानं मनापासून खऱ्या अर्थानं साहेबांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. ओ चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फ्रीटचा बॉल होता. बरोबर अगदी आपण पाहताय व्हाईट लाईन पकडून मात्र इथे गोलंदाजी केली जाते. आकाश सरोदे एकदा आपण पाहताय 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल जो नो बॉल टाकला होता प्रॅक्टिस पासून आता पूर्णपणे दूर गेलेला हा खेळाडू आपण पाहताय. खरी आता व्यवसायाकडे लक्ष दिलंय आणि त्याच्यानंतर मात्र पुनश्च एकदा बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये जॉईन झालाय आणि आता इथून मात्र बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही त्याला पाहताय. ओ लोअर फुल टच बॉल बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथून सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धाव आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 37 वरती. 37 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलकामध्ये 37 आली. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुसाटानं सुटली होती मिस्का 11 टीम. खऱ्या अर्थानं तो मोमेंटमच चांगला मिळाला होता. ती भागीदारी ती पार्टनरशिपच चांगली झाली होती. आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा सागरने ते कमबॅक करून दिलं. आणि आता आकाश सरोदे त्या ठिकाणी आपण पाहताय चांगली गोलंदाजी करतात. परंतु इथे जर पाहायला गेलं तर हातामध्ये बॉल असताना देखील दुसरी धाव इथून कंप्लीट झाली आहे. 2 धाबा कंप्लीट झाला. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 39 वरती.
अगदी ज्या पद्धतीनं तुम्ही वानखेडे स्टेडियममध्ये गेल्यानंतर जो व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो, ती बाल्कनी तुम्हाला पाहायला मिळते आहे, ती बाल्कनीतनं खऱ्या अर्थानं तो आनंद घेत असताना बाबू धुरी आणि त्यांचे सहकारी आपण पाहताय, ज्यांनी या मैदानाची उपलब्ध करून दिली. सुमजाई क्रिकेट संघ गुणगे यांच्या माध्यमातून आपण पाहताय नेहमीच जे सहकार्य लागलंय बाबू धुरी यांचं बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीसाठी. बाबू धुरी म्हटल्यानंतर एक नामवंत खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता आयोजनामध्ये देखील तितकंच हातबल. हो, फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट करायचा होता, पंचांकडे अपील, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हो, बॉल सुटलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतात. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धाबा देखील कम्प्लीटच होतील. फिल्डिंग मध्ये सातत्यानं त्या चुका होताना पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आपण पाहताय सोमजाई क्रिकेट संघ गुणगे म्हटल्यानंतर ज्या संघाची सुरुवातच ज्या आक्रमकरित्या ज्या फलंदाजांना केली आहे, ते आमचं अनिकेत देखील आपण पाहताय या स्पर्धेचा आनंद घेतात. अफाट मेहनत या मैदानावरती या संपूर्ण आयोजन करण्यासाठी त्यांची देखील लागली आहे. ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ही स्पर्धा उभारण्यासाठी जी मेहनत घेतली आहे, त्या सगळ्यांचं मनापासून खऱ्या अर्थानं कौतुक, त्यांचा आभार. ड्राईव्ह केला, डीपमध्ये बॉल चाललाय, कव्हरमध्ये त्या ठिकाणी निखिल कांबळे फिल्डिंग करतात. एकच जाबीतून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल, ते मात्र 43 जावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना या षटकातील आपण पाहताय आतापर्यंत 5 बॉल समाप्त झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती आले ते 43 जावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली होती मिश्का 11 टीमची, परंतु त्यानंतर धाबा थांबल्या, मग ते मोठे फटके आलेच नाहीये. चौथ्या षटकामध्ये देखील आपण पाहता आकाश सरोदे गोलंदाजी मार्कवरती आहेत. हो, आउटसाइड लेग स्टंप जास्त बाहेर निघालाय, पंचांनी तो व्हाईट बॉल घोषित केलाय. लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल. एक्साची धाव इथून धावफलकावरती येते. एक्साच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 जावा धावफलकावरती. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय, तुम्ही घर बसल्या तुमच्या अगदी बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह ही स्पर्धा कव्हर केली जाते. केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, निशांत बागडे जे खऱ्या अर्थानं आपण पाहताय टेक्निकल रूम मध्ये ॲज अ ऑपरेटर ते कामगिरी पाहतात. फार चांगली नेहमीच खऱ्या अर्थानं जी चांगली ऑपरेटिंग राहिली आहे, ज्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी असते, जाबिले अजिंक्य पवार ज्या ठिकाणी नसतात त्या ठिकाणी निशू बागडे यांच्यावरती खऱ्या अर्थाने ती जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीनं खऱ्या अर्थानं ते देखील आपण पाहता ही स्पर्धा कव्हर करत असताना केटीसी लाईव्हला पुढे नेण्यामागे त्यांचं देखील तेवढंच योगदान राहिलंय. अजिंक्य पवार यांच्या खांद्याला खांदा लावत हे सगळेजण, हे त्यांचे सगळे शिलेदार खऱ्या अर्थानं काम करतात. मनापासून त्यांचं धन्यवाद. मिस टायमिंग आहे, फिल्डर दूर राहिले, चुकी झाली आहे, बॉल सरळ चालला लॉंगॉनला, सीमा पार, चौकार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49 जावा धावफलकावरती. ठीक, आदरणीय रुपेशजी शिंदे सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण या मुख्य विचार मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर ब्ल्यू रायझिंग स्टार या संघाचे संघ मालकाच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहतो ते आदरणीय महेशजी गायकवाड यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या मुख्य विचार मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. खरं तर आनंदी सोनावणे यांचं आपण जितकं आभार मानू तितकं कमी आहे सर. कारण बघा, आज संघ मालकाच्या भूमिकेत सुद्धा त्यांना आपण पाहतो आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी आपल्याला ₹5,000 आर्थिक सहकार्य एक्स्ट्रा केलेलं आहे. आणि त्यांचं असं एक म्हणणं आहे की आपले जे युवा खेळाडू आहेत जे आज कामापासून वंचित आहेत, तर त्यांनी आनंदी सोनावणे यांच्या समवेत संपर्क साधा. खरं तर तन्वी एंटरप्राइजेस, त्याचबरोबर तन्वी इव्हेंट आणि स्वस्तिक एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून त्यांची अनेक ठिकाणी खरं तर
एक चांगल्या दर्जाची खरं तर कामं चालू आहेत. आपल्या ज्या मुलांना नोकरीची खरं तर गरज आहे अशा मुलांनी निश्चितपणे आनंदजी सोनावणे यांच्या समवेत संपर्क साधा. कारण ही स्पर्धा त्याच्यासाठी आहे की एक हात नाही, ज्यावेळी अनेक हात एकवटले जातात त्यावेळी तुमच्या हातामधून एक चांगलं कार्य होत असतं. हे 100% खरं आहे. कारण याचं ज्वलंत उदाहरण खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास आता पाहायला मिळतोय. कारण अजून या स्पर्धेमध्ये आपल्याला अनेक असे प्रतिष्ठित मान्यवर पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजातील तमाम युवकांना नोकरीची संधी असेल, त्यानंतर कोणत्याही क्षेत्रातील प्लॅटफॉर्म असेल, निश्चितपणे तो उपलब्ध करून देण्याचं काम ते करताना आपल्याला सगळे पाहायला मिळणार आहेत. या सर्वच प्रतिष्ठित मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून करूया सहर्षमय स्वागत. गोलंदाजाचं नाव गोलंदाजाचं नाव जरा सांगा. यश. यश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहता यश आला शेवटचं षटक घेऊन. हो पहिला बॉल राऊंड द विकेटने लेग साईडला अगदी आपण पाहता लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. एक्स्ट्राची धाव पहिल्याच बॉलवरती जोडली जाते. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय 50 धाबा धाव फलकावरती आलात. अर्धशतक इथून कंप्लीट झालं मिश्का 11 टीमचं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 5 षटकांची मॅच, किमान 50 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धाबा या पहिल्या सत्रामध्ये एकवटणं गरजेचं आहे आणि तशी धावसंख्या एकवटली गेली आहे. ड्राईव्ह केलं अगदी आपण पाहता. डीपमध्ये बॉल चाललाय. निका कांबळे त्या ठिकाणी थोडेसे फंबल झालेत. बॉल होता तो निसटला. दुसरीचा प्रयत्न 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेत असताना अगदी आपण पाहता ती देखील कंप्लीटच झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. या धाबा खऱ्या अर्थानं सातत्यानं सोडल्या गेल्यात मिश्का 11 टीमकडनं आपण पाहताय. सुजल आणि प्रतीक जाधव यांच्या माध्यमातून जबरदस्त इनिंग आतापर्यंत खऱ्या अर्थानं प्रतीक जाधव यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकंदरीत टीमची धावसंख्या आपण पाहताय 53 धावा धाव फलकावरती आलात. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करत असताना मिश्का 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते अन्वित 11. एक कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. हो अकुल टप्प्याचा बॉल स्लॅश करायचं होतं. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर नाही आहे. वॅकंट एरिया नो मार्क्स लँड मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा पोहोचतील. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 55. पंचावन्न धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली आणि त्यानंतर मात्र जो मिळालेला स्टार्ट घेऊन खऱ्या अर्थानं मिश्का 11 टीम पुढे चालली आहे. 55 धाबा धाव फलकावरती. हो पुढ्यामध्ये टाकलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल निघालाय. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर एक धाव. दुसरीचा प्रयत्न यावेळी चुकीची कॉलिंग. फलंदाज बाद. सुजलला इथून परतावा लागेल. सुजलला देखील अगदी आपण पाहताय जबरदस्त सुरुवात केली होती. सुजलच्या बॅटमधून देखील 2 चौकार आले होते. 3 दुहेरी धावा आल्या. त्यानंतर एक सिंगल देखील आली होती परंतु यावेळी तो बाद झाला. 55 वरती अगदी आपण पाहताय 2 विकेट्स आल्यात मिश्का 11 टीमची. जी सुरुवात झाली होती ज्या सुरुवातीपासूनच खऱ्या अर्थानं आक्रमण झालं. पहिल्याच बॉलवरती तो षटकार आला आणि सन्माननीय विजयजी पाल यांच्या माध्यमातून आपण पाहताय ते 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील फलंदाज प्रतीक जाधव या फलंदाजानं मिळवलं, ज्यानं पहिल्याच बॉलवरती तो षटकार ठोकला होता. तू तर गप जिथं जाशील तिथं नुसती भुकभुकच करतो. हो फुलटॉस बॉल कन्वर्ट झाला नाही. बॅक टू द बॉलर. पकडले कॅच. फलंदाज बाद प्रतीक जाधव. मोठी विकेट आली आहे मिश्का 11 टीमची. प्रतीक जाधव बाद. मोठा धक्काच लागला मिश्का 11 टीमला. शेवटच्या ओव्हर पर्यंत थांबला होता. शेवटच्या ओव्हरची वाट पाहत होता. आक्रमण त्याला करायचं होतं. या शेवटच्या ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक आले तर मात्र मोठी धावसंख्या इथे उभारली गेली असती परंतु फुलटॉस बॉलवरती अगदी आपण पाहता इथून माघारी परतला. मोठी विकेट आली आहे मिश्का 11 टीमची. अगदी चौथा आदरा मिळत असताना
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले, त्यांचं नाव आम्हाला माहीत नाहीये. पुन्हा एकदा आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये टीमचे ओनर, टीमचे संघ नायक, टीमचे पुरस्कर्ते, टीमचे सर्व मंगेश दादा जाधव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. महेश गायकवाड बॅटिंग करण्यासाठी संघाचे पुरस्कर्ते आपण पाहता. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमधील काही चेंडूचा शिल्लक खेळ असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आताच खऱ्या अर्थानं संघ मालकानं ती आपल्याकडे जबाबदारी घेतली आहे. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली आहे आणि फलंदाजांना इथे तिसऱ्या पंचांकडे तो डिसिजन सोपवला. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, DRIचा वापर केला. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतला जातोय. संदीप गायकवाड सर जे ऑफिशियलच आहेत त्याच्यामुळे प्रश्नच नाहीये कोणता डिसिजनचा. ज्या ज्या वेळी अशा पद्धतीचे डिसिजन येतील त्या त्यावेळी संदीप गायकवाड सर तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या टेक्निकल रूममधून ते डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळतील. ॲज अ समालोचक, ॲज अ आयोजक, ॲज अ ऑफिशियल, या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला इथून 3 दिवस संदीप गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं जी संकल्पना मांडली ते संकल्पक संदीपजी गायकवाड सर नेहमीच खऱ्या अर्थानं युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, नवनवीन खेळाडूंना पुढे आणण्यासाठी एक नवनवीन संकल्पना, एक नवनवीन उपक्रम क्रिकेटच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि तेच आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिल्याचं ती संकल्पना त्यांच्या माध्यमातून मांडली गेली आणि त्या संकल्पनेला लगेच अगदी आपण पाहताय संपूर्ण आपल्या कर्जत विभागामधील बौद्ध समाजानं अगदी डोक्यावरच उचलून धरली आणि ही स्पर्धा तुमच्या समोर अगदी आपल्याला प्रेझेंट होताना पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटामध्ये मान्यवरांच्या शुभाशय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या ठिकाणी आपण पाहताय ती बंधना घेतली गेली आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत झालं. मग अगदी आपण पाहताय मान्यवरांनी या स्पर्धेच्या ठिकाणी थोडंसं क्रिकेटचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. ही पहिली मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तुम्हाला. अनबीट 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मिश्का 11. बिग फाईट, बिग लढत, मैत्रीपूर्ण दोनही अगदी आपण पाहताय समाज बांधवांच्या माध्यमातून चाललेली ही खऱ्या अर्थानं मैत्रीची लढाई क्रिकेटच्या माध्यमातून. फलंदाज बाद क्रुशल डिसिजन होता, प्रत्येक अँगलनं चेक करावं लागलं आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेच नाही आहेत, त्या व्हाईट लाईनला क्रॉस झालंच नाही आहे आणि इथून मात्र परतावं लागतंय. रनआउटची विकेट आली आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या सत्रातील. बघा इथून पुढे खेळणाऱ्या सर्व टीम्स, संघ मालक, संघ नायक यांना विनंती असेल की आपले जे 11 प्लेयर्स खेळणार आहेत, जे 4 बॉलर बॉलिंग करणार आहेत, जे 5 बॅट्समन जे बॅटिंग पहिले करणार आहेत त्यांची नावं, त्यांची लिस्ट आमच्यापर्यंत द्या. प्रत्येक वेळी आम्ही तुमचे नावं घेतोय. 12 प्रतिनिधी देखील येतात परंतु त्यांना देखील माहीत नाही आहे. अन्यथा 12 प्रतिनिधीला तशी सूचना करा, त्यांना तशी नावं सांगा. आम्हाला जेवढे ओळखता येतात, जेवढे प्लेयर्स सातत्याने क्रिकेट खेळतात त्यांची नावं आम्ही जरूर घेऊ, कारण की ती नावं आम्हाला पाठच आहेत. परंतु जे प्लेयर्स ज्यांना कमी संधी मिळते आहे, ज्या प्लेयर्सला खऱ्या अर्थानं आपल्या गावच्या टीममध्ये संधीच मिळत नाही, ते या ठिकाणी खेळतात, त्यांचे नावं आम्हाला माहीत नाही आहे. त्याच्यामुळं ती नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. फटका दमदार आहे, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. स्क्वेअर लेगला आल्या आल्या तलवारच चालवली आहे, ठोकलाय षटकार. फिनिशिंग टच आपल्या टीमला देत असताना शेवटच्या बॉलवरती आला षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62. 62 धावा धावफलक्यावरती आणि आता 63 धावसंख्येचं टार्गेट असेल त्या अन्वित 11 या टीमच्या अगेन्स्ट. चला टीम MTRS ग्रुप अँड फाउंडेशनचे संघ मालक आपण कॅप्टन टॉससाठी या. त्यानंतर टीम ब्ल्यू रायझिंग स्टारचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मी आदरणीय ॲडव्होकेट विशालजी गायकवाड सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत दुसऱ्या मॅचचा.
एका बाजूला टीम पाहायला मिळेल MTRS ग्रुप अँड फाउंडेशन आदरणीय तुषारजी गायकवाड, त्याचबरोबर सौरभजी कांबळे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्लू रायझिंग स्टार आदरणीय आनंदजी सोनावणे, त्याचबरोबर महेशजी गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. दोन्ही संघांच्या कॅप्टन्स विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, कारण सर्वांनाच याची जाणीव आहे की आपण खूप उशिराने चाललेलो आहोत. तर हा टाइम आपल्याला कव्हर करायचा आहे, त्यासाठी कोणताच प्रकारचा विलंब नको. अन्वित 11ला सपोर्ट करण्यासाठी आलेले सर्वच त्यांचे प्रेक्षक वर्ग, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्षमय स्वागत. कॅप्टन तुषार गायकवाड इथे जोडले जातील. मी विनंती करतो ब्लू रायझिंग स्टार्स कॅप्टन आनंद सोनावणे, आपण लगेचच आपला कॅप्टन पाठवायचा आहे टॉस बॉक्समध्ये. ॲडव्होकेट विशालजी गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी खरं तर आज पहिल्याच दिवशी आपल्या सर्वांच्या समवेत जोडले गेलेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे. MTRS ग्रुप अँड फाउंडेशन आपण हा संघ पाहतोय. तुषारजी गायकवाड, सौरभजी कांबळे नेरळ विभागातून खरं तर हा संघ पुरस्कृत होताना आपण पाहिलाय. त्यानंतर वडवली गावाला बिलॉंग करणारे आपण पाहतोय आनंदजी सोनावणे, त्यानंतर महेशजी गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ ब्लू रायझिंग स्टार. खरं तर या स्पर्धेतलं सर्वात सुंदर नाव जर कोणतं असेल ना, या थीमला खरं तर शोभणारं हे नाव आहे ब्लू रायझिंग स्टार. खूप चांगली संकल्पना आहे आणि मला असं वाटतं टी-शर्ट सुद्धा त्यांचे ब्ल्यू कलरचेच आहेत, म्हणजे निश्चितपणे या स्पर्धेमध्ये धमाका होणार यात काही शंका नाही. आकाश आमच्या समोर त्या ठिकाणी जोडले जातात. ब्लू रायझिंग स्टार संघाचा स्टार खेळाडू तुषारजी गायकवाड या ठिकाणी जोडले गेलेत. ॲडव्होकेट विशालजी गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या सामन्याचा टॉस करूयात. चला एक मिनिट, टॉस जिंकला आकाश. ब्लू रायझिंग स्टार, निश्चितपणे आपला निर्णय काय असेल सांगतो थोड्या वेळात. आकाश, निश्चितपणे काही प्रश्न विचारायची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आणि ती संधी आम्ही गमावणार नाही आहोत. तुषार गायकवाड आपण जायचं नाही आहे. खरं तर या स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आहे, खूप चांगल्या प्रकारची संकल्पना आहे आणि पहिलीच मॅच खरं तर आपण आज या मैदानामध्ये खेळत आहात. निश्चितपणे काय संकल्पना आखली असेल या स्पर्धेमध्ये? निश्चितच खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी. सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्व प्लेयर्सला शुभेच्छा देतो मी. आमची दुसरी मॅच आहे अपोजिट टीम बरोबर. आम्ही जी संकल्पना आखलेली आहे ती चांगल्या प्रकारे खेळ कसा होईल, खेळाडू वृत्ती दाखवता आली पाहिजे चांगली आणि चांगला गेम दाखवला पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही खेळणार आहोत. आणि जी स्ट्रॅटर्जी असेल ती तुम्हाला मैदानावरती दिसेलच आमची. धन्यवाद. निश्चितपणे आपण ऐकला आकाश यांचा आवाज. त्यानंतर आपण जाऊया MTRS ग्रुप अँड फाउंडेशन. स्वतः संघ मालक आहेत तुषार गायकवाड आणि संघ मालक आहेत, म्हणजे लिडिंग फ्रॉम द फ्रंट. खरं तर समोरून येऊन नेतृत्व करायचं आहे तुषार गायकवाड. आपणास ब्लू रायझिंग स्टार या संघाच्या समवेत खेळताना कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी असेल आणि या स्पर्धेमधली आपली ही पहिली मॅच आहे, तर काय संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास या ठिकाणी सांगावंसे वाटतंय? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. या स्पर्धेचं आयोजन गेल्या 1-1.5 महिन्यापासून चालू होतं आपलं आणि आज ती स्पर्धा होते. सर्व बौद्ध समाजातील मुलं आणि सर्वांना एक हा प्लॅटफॉर्म भेटला आहे. तर इथे सर्वांनीच आपला खेळ एक चांगल्या पद्धतीने दाखवायची संधी दिली आपल्या कमिटीने. त्यामुळे मी सर्वप्रथम कमिटीचं हार्दिक स्वागत करतो की त्यांनी सर्व मुलांना ही संधी उपलब्ध करून दिली कर्जत तालुक्यातील. आणि MTRS ग्रुप अँड फाउंडेशनच्या सर्व टीम मेंबर्सला, सगळे प्लेयर्स तसे नवीनच आहेत, अजूनपर्यंत आमची पण ओळख नाही झाली, पण आता स्ट्रॅटर्जी आम्ही बनवणारच आहेत, जसा डिसिजन येईल त्या पद्धतीने. थँक्यू. निश्चितपणे दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आपण जाऊया आता स्वागत समारंभाकडे. खरं तर या स्पर्धेमध्ये अनेक सारे प्रतिष्ठित मान्यवर आपल्या सर्वांसोबत जोडले जातील. अनेक प्रतिष्ठित मान्यवर आपल्या सर्वांच्या समवेत जोडले जातील. या प्रतिष्ठित मान्यवरांपैकी पहिलं मान खरं तर ॲडव्होकेट विशाल गायकवाड यांना या ठिकाणी दिलं जात आहे. यांचा या मंचावरती
सन्मान विकासजी गवळे यांच्या शुभ हस्ते होतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय माईची निळी शाळ आहे, त्यानंतर या स्पर्धेचे सन्मान चिन्ह आणि फुल पुष्प देऊन त्यांना खरं तर या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. ॲडव्होकेट विशालजी गायकवाड या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. ॲडव्होकेट विशालजी गायकवाड यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. ब्लू रायझिंग स्टार हा संघ टॉस जिंकलाय आणि त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एमटीआरएस ग्रुप अँड फाउंडेशन या संघाला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद योगेश सर. तेजस गायकवाड आपण आता बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. इथे झेल ड्रॉप, कारण विकेट घेण्याची संधी जरूर होती मिश्का 11 संघाला. आपण पाहतो पहिला हॅलो तेजस गायकवाड पुन्हा एकदा या पॉवर प्लेचा पहिला चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं स्लोअर डिलिव्हरी. पहिली चेंडू आपण पाहिलं लेग बाईचा, त्यानंतर दुहेरी धाव डॉट चेंडू आला. पुन्हा एकदा स्लोअर गती परिवर्तन पाहिलं गेलं. पहिल्यांदा हलकासा चेंडू निघून गेला, फ्लायटेड डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक, माझे सर्व संघ मालक या ठिकाणी जे आहेत उपस्थित, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहता उद्दिष्ट चॅम्पियन ट्रॉफी, एक स्वप्न ट्रॉफी म्हटलं जाईल रुपेश सर. ज्या ट्रॉफीची आम्ही अपेक्षा गेले 2 वर्ष पाहत होतो एक स्पर्धा व्हावी, आणि ती स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. या दरम्यान 63 धावांचा पाठलाग करायचं आहे. चौकार या ठिकाणी अर्जित होतोय. 4 धावा. सलामीची जोडी आपण पाहिली गेली शंकर आणि त्याच्यासोबत सुमित. यानंतरच्या मॅचेस होतील ना, तर जे आयोजक आहेत त्यांना विनंती असेल प्रत्येक खेळाडू आणि त्याच्या गावापुढचं नाव हे असावं जरूर. आपण प्रत्येक गावाचं गुणगौरव करूया. पुन्हा फ्लायटेड चेंडू, एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. लेग बाईची एक धाव या ठिकाणी आपण पाहिली जाते. तर पहिलं षटक या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या आकड्यावरती 63 धावांची आहे. बाईची असे आणि लेग बाईक तेवढा नाही जमत ना आपल्याला. तर आपण धरूया पुन्हा एकदा 63 धावांचा पाठलाग करायचंय. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. बॉलर कोण आहे आता? बॉलर कोण आहे? गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय प्रज्वल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. प्रज्वल जाधव, MTRS ग्रुप अँड फाउंडेशन. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहणार आहोत ब्लू रायझिंग स्टार. या 2 संघादरम्यान ती मॅच आपण पाहणार आहोत आणि या दोन्ही संघाचे संघ मला सर्व खेळाडू मनापासून आपलं गुणगौरव करण्यात यावं. एवढं काम चांगलं केलं आहे तुम्ही, कारण समाजाच्या लीगसाठी आपण प्रथम प्राधान्य दिलं आहे. तुम्हा सर्व खेळाडूंचं मी संदीप गायकवाड या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने, कारण कर्जत तालुका बौद्ध समाज या स्पर्धेचा आयोजक आहे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत.
जे आमचे एक्स्ट्रा जे टीम आहेत 2 त्यांना विनंती असेल आपण स्वयंसेवकाच्या भूमिकेत राहायचं आहे. 2 टीम जेव्हा मैदानात खेळतील, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे प्रज्वल, चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. कोणताही वेल घेतला जाणार नाही कारण आज ऑलरेडी आपण उशिरा आहोत. उद्या ठीक 9 वाजता 8:30ला रिपोर्टिंग आहे, 8:45ला टॉस आणि ठीक 9 वाजता या ठिकाणी मॅच आपली ऑन होईल आणि चालू होणार. कोणतेही याच्यात काय करणार, सर्व संपलं आहे. आज आपलं लागलं सर्व. उद्या 9 वाजता इकडे सामन्याला सुरुवात होणार. तरी आपण पाहतोय सुजय आमच्या सोबत आपण पाहतोय. चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. प्रज्वल चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी. युवा सितारा आहे, यंगस्टार आहे. कर्जत टेनिस क्रिकेटमधला कमी अनुभव आहे पण चांगली गोलंदाजी सध्या तरी त्याच्या माध्यमातून. बघा प्रत्येक संघाच्या बरोबर आपल्या परिसरात आलेला पाहुणा, आपल्या परिसरातून आलेला आपला जोही मान्यवर असेल त्याला स्टेजवर त्यांनी जी जिम्मेदारी त्या संघाच्या संघमालकाची असेल, या संघाच्या खरेदीदाराची असेल. आणि आमचे आयोजक कमिटी मेंबर आहेत त्यांनाही माहिती आपण जे ज्यांना आमंत्रित केलं आहे ते जर या ठिकाणी आले त्यांना व्यासपीठावरती या, इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. संघ मालक महेश गायकवाड अफलातून कामगिरी करतोय, डायरेक्ट हिट केलं. फलंदाज या ठिकाणी धावचित. पहिला झटका आपण पाहतो या ठिकाणी बाद झाला फलंदाज सुमित. एक अफलातून खेळाडू होता सुमित. सिंगल आली ना तेव्हा आता विकेट झाला. शंकर आला कसं काय मला काय समजत नाही. चौकार कोणी मारला? चौकार सुमितने मारले चौकार. उभी चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तेजस गायकवाड कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, बिग विकेट, मोठा झटका, मोठा गडी गारद करण्यामध्ये प्रज्वल जाधवला यश मिळालंय. अक्षय गायकवाड बॅक टू पवेलियन. निराश, नाराज, खूप मोठा झटका असेल. तेजस गायकवाडलाही माहिती आहे आपण संघातील मोठा मासा गळाला लावलाय. शंकर खेळलेला होता हा तो 2 बॉल 0 केला. नंतर सिंगल आली, नंतर विकेट पडला दादा. रनआउटची विकेट. हलक्या हाताने कट केला चेंडूला. पहिली लेग बाईज पहिला कोण केला? इथे सिंगल आली. नंतर डबल आली ना. सिंगल घे आता. आता सिंगल घे. आता भाव चालतोय शुभम. नाही लक्षात नाही दिलं. सुमितने मारला चौकार. सिंगल आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड 10 आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगलं आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल फलंदाजाला. जसा अक्षय जसा सागर दोन्ही आपण पाहतो नेवालीचे खंदे. एक खेळाडू आणि ज्यांनी थ्रो फेकला होता तोही नेवालीचा आहे. हीच तर क्रिकेटची मजा मित्रांनो. तू शेर तो मैं तेरे से भी ज्यादा संवासित. तुषार पवार चांगला थ्रो होता बघा, सूझबूझचा थ्रो होता, चांगला थ्रो आपण या ठिकाणी पाहतोय. नेवाली संघाचा रायझिंग स्टार. या स्पर्धेमध्ये पण आपण उगवता सितारा ही ट्रॉफी आपल्याकडे आहे. हे सर्व गुण मोजले जातील तिथे. कुणी कसं काय केलं, क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर. प्रेम आले या ठिकाणी उपस्थित झालेत. एक चांगला आणि एक गुणवान खेळाडू
गुणगे संघाचा प्रेमपाल यांचं या ठिकाणी आगमन झाले, मनापासून हार्दिक स्वागत. या प्रेम आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मोठे बंधू बॉटल्स दादा रुपे सर, प्रत्येकाकडे मी हे ठेवलेले तिथे बॉटल्स आहेत, त्याच खेळाडूंना जाऊन द्या आतमध्ये पाणी घेऊन. जार ठेवलेले आहेत, जार जर संपले तर तुम्ही जार इथून रिप्लेसमेंट करा. आयोजक आपण प्रत्येकजण आयोजक आहात, आयोजक देतील, इथून कोण देईल याची वाट पाहू नका. जिथे जिथे जार आहेत जार बदलण्याचं काम आपलं आहे ते तुम्ही करायचं आहे. जार इथे आहेत, रिकामा जार आणायचं आणि नवीन जार घेऊन जायचं. आणि यश लेग बायची एक धाव. तर धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी अग्रेसर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावांचं आव्हान आहे. पण टॉस जिंकला, धूप होती, ऊन होता आणि तेजस गायकवाडने ओळखलं का आता मॉर्निंग सेक्शन नाही आहे जिथे प्रथम शतरक्षण घ्यावी. विकेट टणक होती, बॅटिंग स्वीकारली. इथे यशच्या बॅटमधून चेंडू निघालाय, सुरेख फटका, लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू पार होतोय. रन्स मिळतील 6. षटकार. षटकार या ठिकाणी आला. धावसंख्या 17. एक चांगली ट्रॉफी, एक चांगला स्पर्धा. पहिलं वर्ष मित्रांनो, काही जर चुक्या झाल्या, काही गडबड झाली तर तुम्ही सर्व आयोजक आहात. आता काय पाहिजे तुम्हाला? लाईटच नाही दिली अजून, मी तेच सांगतोय. हो सर, हो सर, लाईट नाही दिली ते कधी पण कॅमेरा बंद होतील. कोणी पाठवलंय? म्हणजे मी रात्री 10 वाजेपर्यंत इथे ग्राउंडवर होतो, ते सांगायसाठी आलो. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावपळ करत होता. रन्स मिळतील 4. चौकाराला. कॅमेरा बंद झाला काय फायदा मग? हा पण लाईट तिथं पोचवा. दादा पुढे घे टेम्पो. टॉस केलाय चेंडूला, थोडस गिरकी घेताना दिसला क्षेत्ररक्षक. सगळे युवा आहेत खेळाडू. नो बॉल. पॉपिंग क्रीजच्या पुढे जरूर आपण पाहतोय आणि ते क्रिकेटचा नियम आहे. क्रिकेटचा नियम आपण पाहतोय या ठिकाणी. दोन रन धावले, यशनी मारलं ना. यश चांगल्या प्रकारे बॅटिंग करतो आपण पाहतोय. बाईची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय. बॅट आहे, ओके. बॅटची कडा आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 25 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 25 धावा स्कोर कार्ड वरती. 63 धावांची गरज होती. आता उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 38 धावा. प्रति षटक 19 धावांची गरज असेल. काय याच्यानंतरची ब्लू स्टार काय घेतला आपण? फिल्डिंग घेतली ना. ब्लू स्टारची फिल्डिंग आहे.
MTRS ग्रुप अँड फाउंडेशन बॅटिंगसाठी आपण तयार राहा. आपण जरूर पोहोचा त्या ठिकाणी. मजा येईल. लाजवाब काढतोय, चांगला विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. जो खऱ्या अर्थाने सुजल एक नऊ गोलंदाज आहे प्रज्वल जाधव, त्यांनी घेतलेलं विकेट. सुजलचं नाव येते कारण सुजलला पाहिल्यानंतर सुजल गायकवाडला पाहिल्यानंतर विसरणारच कोण ना, कारण हां चांगला खेळाडू सुजल. ब्लू स्टार रायझिंगमध्ये वाटतंय. ओके, म्हणजे ब्लू स्टारला जरी 11 प्लेयर फिल्डिंगला असतील ना, सुजलला जर मैदानात पकडलं म्हणजे त्यांचे 13 प्लेयर झाले. बघा आमचे कमिटी मेंबर, सूर्य उगवला पूर्वेकडून पश्चिमेकडे निशाण निघाला आणि निखिलजी शिंदे यांचं आगमन झालंय. या सर. निखिल 11चे संघ मालक आणि त्याचबरोबर आमचे पुतणे युवा उद्योजक किरणजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. या दादा. एक चांगली स्पर्धा आणि दादांचंही स्वप्न होतं, गतवर्षी त्यांच्याकडे पोहोचलो होतो. दादा म्हणाले आपल्या समाजाची पण एक स्पर्धा व्हायला पाहिजे, एक आंबेडकर चषक माझ्याकडून करायचं आहे, ही दादांची इच्छा होती. आणि दादा जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून अशी समजा ही तुमची इच्छा आम्ही या ठिकाणी पूर्ण करतोय. या किरण दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत. आणि निखिलजी शिंदे, निखिल 11चे संघ मालक, जी निखिल आणि तेजू ही जी टीम आहे, तेजस गायकवाड आणि निखिलजी शिंदे, संतोषजी गायकवाड यांचा संघ आपण पाहतोय उद्या या ठिकाणी खेळताना दिसेल. उद्या ठीक 9 वाजता पहिला सामना सुरुवात होईल. 8:30ला रिपोर्टिंग आहे, 8:45ला टॉस होईल आणि 9 वाजता पहिली मॅच परफेक्ट टायमावरती चालू होतील. तर मंडप डेकोरेटर्स जिथे असतील त्यांना बोलून घ्या या ठिकाणी. हॅलो हॅलो. तो गोलंदाजी मार्कवरती महेश गायकवाड, स्वतः संघ मालक. एक फिरकीचा जादूगार आम्ही पाहिलं होतं. पंचांनी पण आम्हाला, जे बाहेरील पंच होतं तेही म्हणाले हा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतोय विचार पडलं जातं याच्या चेंडूच्या टप्प्याकडं पाहिलं जातं. मिस्ट्री मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते महेश गायकवाड, गोलंदाजी मार्कवरती महेश. इथं पाहतो फाईन रिझर्व मध्ये चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी येऊ रचना केली होती. पुन्हा एकदा जेल ड्रॉप. या स्पर्धेमध्ये आता परत पाहिलं गेलं 3रा जेल इथे ड्रॉप होतोय. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक आहे आमचे आनंदजी जाधव साहेब. इकडे 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 पड्डीशी आला, जाधव आहेत ना हे, आनंदजी सोनवणे. कारण इथे लगेच आमचे जाधव आणि जाधवच केले, सर्व जाधव नका करू, कधी गायकवाड पण ठेवा थोडे. महेश गायकवाड तयार. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. यशने 6 मारला तर आनंदजी सोनवणे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. चांगला चेंडू मिस्ट्री मेहनत, कारण त्यांचा टप्पा जब ऑलरेडी आम्हाला जे ऑफिशियल आले ते बाहेरून दवेली लीगला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं थोडंसं या गोलंदाजचा टप्पा शोधायला. कधी वांबळ होते कारण झप दिवशी टप्पा निघून बाहेर निघून जातो चेंडू. लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं असेल. आणि सर्व कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आपले जे गुणवान खेळाडू आहेत ते तुम्हाला सर्व पाहावयास मिळतील. इथे टॉप एज बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पोहोचले त्या ठिकाणी. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, महेश गायकवाड या ठिकाणी विकेट प्राप्त केलंय. आनंददा महेश गायकवाड या ठिकाणी विकेट प्राप्त करत असताना यश माघारी परतलाय.
चांगला झेल आपण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. शतरक्षक होते त्या ठिकाणी. कोण आहे मगाशी बॅटिंगला होते बघ ना. बॅटिंगला तो XYZ टाकला मी. कोण आता काय माहिती. बॉलर काय हो? बॉलर आहे महेश गायकवाड. बॅट्समन ना सरवते कोणतरी सरवते. जाऊ द्या. आकाश तुम्ही पण स्कोअरचा सगळा उलटा पालटा मगाशीच बोललो काय प्लेयरचे नावच नाही माहिती. यानंतर प्रत्येक संघाचा 12 प्लेयर या ठिकाणी पाहिजे. पाहिजे बोला. बॅट कुठे पण होते हो. एकदा पाहतो आपण दुसऱ्या धावकीचा प्रयत्न आणि इथे हो बॅटची कडे आहे का बॅटची. संपर्कड लक्ष दे. लेग बाईज बॉल लेग बाईज आहे. हॅलो चेक. शौर्य स्पॅरटाईट संघाचे संघमालक आदरणीय ॲडव्होकेट कल्पेशजी शिंदे यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या मुख्य विचार मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सविनय जयभीम साहेब. त्याचबरोबर आदरणीय निखिल 11 संघाचे पुरस्कर्ते आदरणीय निखिल भाऊ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्षमय करूया स्वागत. उर्मी चेंडू तेजस गायकवाड त्या ठिकाणी आहेत. चेंडूचा अंदाज घेतात. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. कॅच घेतली तिकडे. बॅक टू बॅक नाही ना गेल्या. एक एलबी गेले ना. हा पण बॅक टू बॅक विकेट आहेत ना ओव्हरचे. एलबी म्हणजे त्याचा तो डॉट बॉल असतो. तिथं वायर पोहोचला बोर्ड पोहोचला तिथं. ठीक आहे कनेक्शन तिथं पोहोचलेलं आहे. तुम्ही मीटिंग घ्या आणि कुठलं विकेट कधी येतं बॅक टू बॅक आहे का बघा. तुम्ही स्टेशन एलबीडब्ल्यू काय सर कुठला आता विकेट काय तेजस गायकवाड चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. एक एक पॉईंट खूप महत्वाचा आहे आपल्याला. 500 द्या ना. तर टीम तुमची आहे ना. देऊ बॅटर तुषार गायकवाड नाही हो. अक्षय गायकवाड वर्सेस संदीप गायकवाड ही मॅच असे इथं सर्व बोलतात. अक्षय गायकवाड बोलतात आऊट झाला तर संदीप गायकवाड पक्क जिंकलंच होतं. बोलतात लगेच म्हणाले का बिग विकेट. पण अक्षय गायकवाड वासरेखोंड्या परिसरामधील एक अफलातून खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. एक चांगला खेळाडू आहे. बॉलर कोण आहे विचारा. शेवटची ओव्हर. तेजस नाव सांगा त्यांचं. मंगेश. आणि त्याच्या अगोदर एक हा मंगेशनी त्यांनी झेल पकडलं. त्यांचं नाव काय. सुमित जाधव. तो पॉवर प्ले मध्ये येतो. शंकर अजून खेळतोय. मी बॉल त्याला बोलवतो. जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. लीग बाईची एक धाव. बॉलर कोण आहे. बॉलर मंगेश. आता तुषार बॅटिंग हो संपला कार्यक्रम. डोले सर दिले ना लाईट. इकडे तू बारक्याला बस आणि वायर टाकायची एक ती बोट दिला. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहतो आपण. त्याला ब्रेनला वाटव तू बस. आवाज मीट कर. बॅट सिनरीज आपण पाहतोय. जरूर इथे आपण पाहिलं गेलं रन रेट वरती नाहीये ना ते ह्या धावा वाचवणं खूप गरजेचं असतं. कारण आपण जे विजय ठेवले रन रेट वरती नाही ठेवलं त्यामुळे हे विकेट वाचवणं खूप गरजेचं असतं. हे रन वाचवणं खूप गरजेचं असतंय. बॅट शिकाड आपण या ठिकाणी पाहिली. कुणी मारला तुषार ना. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 कर्जत तालुक्याच्या बौद्ध समाजाची एक मनपूर्वक आग्रह खातीर सुरू झालेली स्पर्धा. पहिलं वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं प्रत्येकाची अपेक्षा. आणि तमाम बौद्ध बांधवांना मी विनंती करतोय जे लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत ही मॅच तुम्ही घर बसल्या पाहत असाल तर जरूर या मैदानावरती या. आपल्या घरच्या हक्काच्या स्पर्धेची शोभा या ठिकाणी वाढवा. सिंगल आपण पाहतो या ठिकाणी. ओपनिंगला आलाय 5च बॉल केलाय. 30 बॉलामधले 5 बॉल केलाय. शंकर सलामीला आलेत. 5 चेंडू आत्तापर्यंत त्यांना आत्तापर्यंत ते चेंडू झालेत आणि त्यातून जर पाहिलं गेलं एकत्र 5 ऑर्डर चालू आहे. 30 आहेत म्हणून त्याची
कट केला चेंडूला, शतरक्षक तैनात, इथे फलंदाज बाद मंगेश आपल्या खात्यामध्ये विकेट प्राप्त करत असताना पहिला सामना या ठिकाणी मिश्का 11 दहिवली संघ या ठिकाणी आपण पाहतो विजय प्राप्त करतो. पहिला सामना, पहिला विजय खूप महत्वाचा ठरत आहे आणि इथे पहिला सामना जिंकत असताना केलेली अफलातून कामगिरी. मिश्का 11 विन झाली ना? नाही ही झाली विन वाटतं. मिश्का 11 जिंकली ना. बघा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? प्रतीक आहे की तुमचा तेजस गायकवाड आहे? 12 केलाय तो. 14 15 16 17 18 19 19 22 हे सायल्या